मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाकडून तृतीयपंथीयांसाठी सुरू करण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या योजनेची माहिती पाहणार आहोत। ही योजना म्हणजे तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना। या योजनेद्वारे राज्यातील तृतीयपंथी व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे। अनेक तृतीयपंथी व्यक्तींना रोजगाराच्या संधी कमी मिळतात, त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे। या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचा उद्देश, कोणकोणते व्यवसाय करता येतील, किती कर्ज मिळणार, पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आणि अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, राज्यातील तृतीयपंथी व्यक्तींच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासासाठी महाराष्ट्र शासन सतत प्रयत्न करत आहे। समाजाच्या मुख्य प्रवाहात तृतीयपंथी व्यक्तींना आणण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे तृतीयपंथी व्यक्तींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे। शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की महाराष्ट्र राज्यातील तृतीयपंथी व्यक्तींना स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात बीज भांडवल योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील किमान 10 वर्षे वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथी व्यक्तींना त्यांच्या कौशल्याच्या आधारावर किंवा त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या योजनेच्या माध्यमातून तृतीयपंथी व्यक्तींना राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून छोट्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे। आता मित्रांनो, पुढे या जीआरमध्ये कोणकोणते व्यवसाय या योजनेअंतर्गत सुरू करता येतात त्याची यादी दिलेली आहे। उदाहरणार्थ, भाजीपाला स्टॉल, चहा किंवा स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स आणि लॅमिनेशन सेंटर, फळांचा स्टॉल, पिठाची गिरणी, कापडी पिशव्या तयार करणे, जनरल स्टोअर, स्टेशनरी दुकान, मिनी मालवाहतूक टेम्पो, आईस्क्रीम फॅक्टरी, ज्यूस सेंटर, बेकरी व्यवसाय, सलून, ब्युटी पार्लर, चिकन किंवा मासे विक्री केंद्र, मोबाईल शॉप, मसाले तयार करणे, लॉन्ड्री किंवा धोबी व्यवसाय असे अनेक प्रकारचे छोटे व्यवसाय या योजनेअंतर्गत सुरू करता येतात। तसेच जर एखादी तृतीयपंथी व्यक्ती प्रशिक्षित असेल तर त्यांना प्लंबर, फ्रीज दुरुस्ती, इलेक्ट्रिशियन, टीव्ही दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, एसी दुरुस्ती, गॅस शेगडी दुरुस्ती, वॉटर फिल्टर दुरुस्ती अशा प्रकारच्या तांत्रिक व्यवसायासाठी देखील कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे। जर एखादी व्यक्ती प्रशिक्षित नसेल तर शासनाच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायासाठी आवश्यक टूलकिट उपलब्ध करून दिली जाणार आहे। आता पुढे या योजनेअंतर्गत कर्जाचे प्रकार दिलेले आहेत। पहिला प्रकार म्हणजे लघु कर्ज योजना। या योजनेअंतर्गत 25,000 रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते। दुसरा प्रकार म्हणजे मध्यम कर्ज योजना, ज्यामध्ये 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते। आणि तिसरा प्रकार म्हणजे दीर्घ कर्ज योजना, ज्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते। या कर्जामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थ्याला पूर्ण रक्कम स्वतः भरावी लागत नाही। या योजनेमध्ये 5% रक्कम लाभार्थ्याने भरायची आहे, 45% रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जाते आणि उर्वरित 50% रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात दिली जाते। आता पुढे या योजनेची वैशिष्ट्ये पाहूया। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे तृतीयपंथी व्यक्तींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे। ही योजना राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे। तसेच लाभार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे। तसेच या योजनेअंतर्गत जर लाभार्थी कर्जाची नियमित परतफेड करत असेल तर त्याला व्याजावर 3% सवलत देखील दिली जाणार आहे। आता मित्रांनो, आपण या बीज भांडवल योजनेसाठी लाभार्थ्यांचे पात्रता निकष काय आहेत ते पाहूया। शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थी हा तृतीयपंथी असणे आवश्यक आहे। तसेच तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि किमान 10 वर्षे महाराष्ट्र राज्यात वास्तव्य केलेले असल्याचे अधिवास प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर दुसरी अट म्हणजे अर्जदाराने सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे। म्हणजेच अधिकृतरित्या तृतीयपंथी म्हणून ओळख दिलेले ओळखपत्र अर्जदाराकडे असणे गरजेचे आहे। तिसरी महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी हा 18 ते 50 या वयोगटातील व्यवसाय करण्यासाठी सक्षम असावा। म्हणजेच या योजनेचा उद्देश व्यवसायासाठी मदत देणे असल्यामुळे अर्जदार व्यवसाय सुरू करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे। यानंतर शासन निर्णयामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आलेली आहे की या बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज घेताना कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची आवश्यकता नाही। म्हणजेच अर्जदाराला कर्ज घेण्यासाठी जामीनदार उभा करण्याची गरज भासणार नाही। तसेच या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे तारण म्हणजेच गहाण ठेवण्याची गरज देखील नाही। त्यामुळे ही योजना लाभार्थ्यांसाठी अधिक सोपी आणि सुलभ करण्यात आलेली आहे। याशिवाय अर्जदाराने अर्ज करताना यापूर्वी कोणत्याही इतर बीज भांडवल योजनेचा लाभ घेतलेला नसावा ही अट देखील नमूद करण्यात आलेली आहे। म्हणजेच एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच तृतीयपंथी लाभार्थ्यांना जर व्यवसायासाठी कौशल्य असेल तर त्या कौशल्याचा उल्लेख अर्जामध्ये करणे आवश्यक आहे। कारण कौशल्याच्या आधारे व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुलभ होते।
आता मित्रांनो, आपण या बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करताना कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते पाहूया. अर्ज करताना सर्व कागदपत्रे पूर्ण आणि योग्य स्वरूपात सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्यात किमान 10 वर्षे वास्तव केले असल्याचा अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र अर्जदाराच्या वास्तव्याचा अधिकृत पुरावा म्हणून वापरले जाते. यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले ओळखपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. हे ओळखपत्र अर्जदाराची ओळख निश्चित करण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर वास्तव्यासाठी पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल, घराची टॅक्स पावती किंवा भाडे करारपत्र यापैकी कोणतेही कागदपत्र सादर करता येते. यानंतर लाभार्थी जो व्यवसाय करणार आहे किंवा आधीपासून करत असेल तर त्या व्यवसायाचा परवाना आणि त्या व्यवसायाचा स्थायी पत्ता अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच व्यवसायासाठी लागणारी सामग्री, यंत्रसामग्री किंवा इतर वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले कोटेशन आणि बिले अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. यामुळे व्यवसायासाठी लागणारा अंदाजित खर्च स्पष्ट होतो. यानंतर व्यवसाय ज्या ठिकाणी सुरू करणार आहे त्या ठिकाणचा मालकी हक्क असल्यास 7/12 उतारा सादर करणे आवश्यक आहे. आणि जर ती जागा भाड्याने घेतलेली असेल तर त्या ठिकाणचा भाडे करारनामा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. या संदर्भातील माहिती परिशिष्ट ब मध्ये दिलेली आहे. जर व्यवसायाची जागा भाड्याने घेतलेली असेल तर त्या जागेच्या मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC देखील सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून व्यवसाय करण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. म्हणजेच नगरपरिषद, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांनी त्या ठिकाणी व्यवसाय करण्यास हरकत नसल्याचे प्रमाणपत्र दिलेले असावे. यानंतर लाभार्थ्याने ज्या प्रयोजनासाठी कर्ज घेतले आहे त्या प्रयोजनासाठीच त्या कर्जाचा वापर केला जाईल असा प्रतिज्ञापत्र देखील अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. आणि शेवटी अर्जदाराचे 2 पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. आता अर्ज प्रक्रिया कशी आहे ते पाहूया. या योजनेसाठी अर्जदाराने शासनाने दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज भरावा लागतो. हा अर्ज पूर्णपणे भरून त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात जमा करावा लागतो. अर्जाची तपासणी झाल्यानंतर जिल्हास्तरीय समिती त्यावर निर्णय घेते. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेकडे कर्ज मंजुरीसाठी शिफारस केली जाते. बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर शासनाकडून अनुदान देखील दिले जाते. आता मित्रांनो, आपण या PDF मध्ये दिलेला तृतीयपंथी व्यक्तींसाठी बीज भांडवल योजनेचा अर्ज कसा भरायचा हे संपूर्ण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. स्क्रीनवर तुम्हाला जो अर्ज दिसत आहे तोच अर्ज लाभार्थ्यांना भरायचा आहे. अर्ज भरताना प्रत्येक माहिती अचूक आणि स्पष्ट लिहिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम अर्जाच्या सुरुवातीला अर्जदाराचा फोटो लावण्यासाठी जागा दिलेली आहे. येथे अर्जदाराने स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे. यानंतर पहिल्या कॉलममध्ये तृतीयपंथी अर्जदाराचे नाव लिहायचे आहे. येथे अर्जदाराने आपले पूर्ण नाव आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांप्रमाणेच लिहावे. दुसऱ्या कॉलममध्ये वास्तव्याचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे. यामध्ये घर क्रमांक, गावाचे नाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड अशी पूर्ण माहिती लिहावी लागते. तिसऱ्या कॉलममध्ये दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांक लिहायचा आहे. अर्जदाराशी संपर्क साधण्यासाठी हा मोबाईल नंबर अत्यंत महत्त्वाचा असतो. चौथ्या कॉलममध्ये जन्मतारीख नमूद करायची आहे. पाचव्या कॉलममध्ये ईमेल ID असल्यास लिहायचा आहे. सहाव्या कॉलममध्ये शिक्षण किती झाले आहे ते नमूद करायचे आहे. सातव्या कॉलममध्ये सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या तृतीयपंथी ओळखपत्राची माहिती लिहायची आहे. यात ओळखपत्र क्रमांक, दिनांक आणि जिल्हा नमूद करावा लागतो. आठव्या कॉलममध्ये वास्तव्याचा पुरावा नमूद करायचा आहे. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, लाईट बिल, घराची टॅक्स पावती किंवा रेशन कार्ड यापैकी कोणते कागदपत्र जोडले आहे ते नमूद करावे. यानंतर पुढील कॉलममध्ये वडिलांचा किंवा आईचा व्यवसाय नमूद करायचा आहे. 10व्या कॉलममध्ये जर अर्जदाराच्या नावावर जमीन असेल तर त्या मालमत्तेची माहिती लिहायची आहे. यामध्ये राहते घर, शेती, व्यवसाय इत्यादी माहिती नमूद करावी. 11व्या कॉलममध्ये नियोजित व्यवसायाचे नाव लिहायचे आहे, म्हणजे अर्जदार कोणता व्यवसाय सुरू करणार आहे ते नमूद करायचे आहे. 12व्या कॉलममध्ये प्रस्तावित व्यवसायाच्या ठिकाणाचा पत्ता लिहायचा आहे. 13व्या कॉलममध्ये व्यवसायासाठी निवडलेली जागा स्वतःची आहे की भाड्याची आहे हे नमूद करायचे आहे. 14व्या कॉलममध्ये व्यवसायासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबींची यादी लिहायची आहे. उदाहरणार्थ मशीन, साहित्य किंवा इतर आवश्यक वस्तू. 15व्या कॉलममध्ये व्यवसायासाठी माल पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता लिहायचा आहे. 16व्या कॉलममध्ये एकूण भांडवलाची माहिती लिहायची आहे. यात किती रुपये आवश्यक आहेत, बँकेचे नाव आणि पत्ता नमूद करायचा आहे. 17 क्रमांकाच्या कॉलममध्ये आर्थिक तपशील नमूद करायचे आहेत. यात बँकेकडून मिळणारे कर्ज, बीज भांडवलासाठी शासन अनुदान आणि लाभार्थ्याचा स्वतःचा हिस्सा असे 3 भाग नमूद करायचे आहेत. 18व्या कॉलममध्ये अर्जदाराच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती लिहायची आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे, वय आणि व्यवसाय नमूद करायचे आहेत. 19व्या कॉलममध्ये जर यापूर्वी बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले असेल तर त्याची माहिती लिहायची आहे. यामध्ये बँकेचे नाव, पत्ता आणि घेतलेली रक्कम नमूद करायची आहे. 20व्या कॉलममध्ये व्यवसायाशी संबंधित प्रशिक्षण किंवा अनुभव असल्यास त्याची माहिती लिहायची आहे.
यात प्रशिक्षण दिलेल्या संस्थेचे नाव, प्रशिक्षणाचा कालावधी आणि केलेला कोर्स नमूद करावा. 21व्या कॉलममध्ये शेरा लिहिण्यासाठी जागा दिलेली आहे. आणि शेवटी अर्जदाराने घोषणापत्र वाचून अर्जावर स्वाक्षरी करायची आहे आणि खाली दिनांक लिहायचा आहे. या घोषणापत्रामध्ये अर्जदाराने दिलेली माहिती खरी असल्याचे नमूद केलेले असते. मित्रांनो, या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ठराविक लाभार्थी निवडले जाणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात राज्यभरातून साधारणपणे दरवर्षी 1000 लाभार्थी निवडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पात्र असलेल्या तृतीयपंथी व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. म्हणूनच जर तुमच्या ओळखीमध्ये कोणतीही तृतीयपंथी व्यक्ती असेल ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यांना या योजनेची माहिती नक्की द्या. कारण ही योजना त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजनेची संपूर्ण माहिती पाहिली. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.